सांगली शहर व परिसरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। 2 दिवस पडलेल्या पावसामुळे महापालिका प्रभाग क्रमांक 8 मधील आनंद गल्लीतील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाण्याचा निचरा केला। दरम्यान पावसामुळे उपनगरातील रस्ते पुन्हा चिखलमय झाले। गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती, मात्र 2 दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। शुक्रवारी व शनिवारी सांगली शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला। पावसाच्या पाण्याने नाला ओव्हरफ्लो झाल्याने प्रभाग क्रमांक 8 मधील आनंद गल्ली येथील घरामध्ये पावसाचं पाणी घुसले। त्यामुळे या परिसरातील नागरिक देखील आक्रमक झाले होते। या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील पाणी प्रवाहित केलं। त्यानंतर पाण्याचा निचरा झाला, मात्र या भागातील नागरिकांनी जोरदार आंदोलन केले। लोकहित मंचचे मनोज भिसे यांनी आवाज उठवत नाल्याचं पाणी आयुक्तांच्या कार्यालयात टाकू असा इशारा दिला। यावेळी समीर जमादार, दत्ताजीराव माने, दर्शन चौगुले, सचिन ऐवळे, धनाजी राठोड, विठ्ठल हेगडे, मस्जिद शेख, अश्विनी होळकर, रुक्मिणी माने, विठ्ठल हेगडे, नसीम खान, हर्षद चौधरी, लक्ष्मण कांबळे, संजय शिंगाडे, राजू सावंत, आबा गोसावी, दादा सोहेल मोरे, संदीप दिलीप सुर्वे आदी जण उपस्थित होते। दरम्यान सांगली शहरातील अनेक उपनगरातील रस्ते चिखलमय झाले। पावसाने चौकात पाणी साचून राहिले। क्रमांक 8 आनंदनगर गल्ली नंबर 3 मध्ये नागरी सुविधा इथं कुठल्याही नागरिकांना मिळाल्या नाहीत। पावसाळा असून दे किंवा नसून दे, या प्रभागामध्ये नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा या भागात आयुक्तांनी पाणी करून सुद्धा इथं कोणतेही गटाराचं पाण्याचं नियोजन नाही, ड्रेनेज व्यवस्था नाही, रस्ता नाही, नागरिकांना सुविधा नाही। आज आम्ही नागरिकांना फोन केल्यानंतर, आम्ही नागरिकांनी कॉल केल्यानंतर लोकहित मंच होते, आम्ही नागरिकांच्या इथं प्रश्नासाठी आम्ही आलेलो आहे की नागरिकांच्या किती भावना तीव्र आहेत की महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही इथं सुविधा दिली नाही। आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि आम्ही त्यांचा लोकहित मंचच्या वतीनं व नागरिकांच्या वतीनं जाहीर निषेध करतो की हा प्रभाग आणि आनंदनगर गल्ली नंबर 3 हा सुविधापासून पूर्ण वंचित आहे आणि आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी। नाही, जे पाणी साठलंय हे पाणी आहे असं गुण आम्ही घागरी भरून आमच्या तैन गुण आम्ही आयुक्तांच्याकडे ऑफिसला जाणार, तिथं पाणी ओतणार असा आमचा लोकविंत इशारा आहे। आणि ह्या नागरिक सुविधा याच्या प्रश्न आहेत तातडीने सोडावे असे लोकहित मंचची मागणी आहे।